सुप्रभात विद्यार्थी मित्र हो. साहित्य विचार हा जो काही आपला पेपर आहे आणि या पेपरमधील आपला दुसरा जो काही घटक जो काय आहे त्या दुसऱ्या घटकातील दुसरा जो काही मुद्दा आहे साहित्याचे प्रयोजने. आता पाश्चात्य साहित्याची प्रयोजनाविषयी चर्चा करत असताना आतापर्यंत आपण 6 प्रयोजनाचा चर्चा केलेली आहे. त्याच्याबद्दल सविस्तर परामर्श घेतलेला आहे. आता हे जे काही 6 प्रयोजने जे काय आहेत ते म्हणजे पलायनवाद, इच्छापूर्ती किंवा त्यालाच स्वप्नरंजन किंवा त्यालाच इंग्रजीमध्ये डे ड्रीम असंही त्या ठिकाणी संबोधलं जातं. त्याच्यानंतर जिज्ञासापूर्ती, त्याच्यानंतर आत्माविष्कार आणि जीवनभाष्य अशा 6 प्रयोजनाचा आपण आतापर्यंत परामर्श घेतलेला आहे. आणि म्हणून दुसऱ्या घटकातला हा शेवटचा जो काही मुद्दा जो काय आहे त्या मुद्द्याविषयी चर्चा करत असताना आता 2 प्रयोजने फक्त बाकी आहेत आणि त्याच्यामध्ये 7वं जे काही प्रयोजन आहे ते आहे उद्बोधन आणि शेवटचं आहे कल्पनाशक्ती. आता उद्बोधन हे एक साहित्याचं प्रयोजन मानलं जातं. साहित्य म्हणजे काय फक्त मनोरंजनासाठी लिहिलं जातं असं आपण म्हणू शकत नाही. साहित्याचा उद्देश हा फक्त करमणूक करण्यासाठी नाही, तर साहित्याच्या माध्यमातून काहीतरी का असेना समाज प्रबोधन झालं पाहिजे, उद्बोधन झालं पाहिजे. कारण साहित्य वाचल्यानंतर माणसाची जी काही बुद्धी जी का असेल, मन जे का असेल, हे मन आणि बुद्धीचं सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न करण्याचं काम जर कोणी करत असेल तर ते साहित्य करतं. आणि म्हणून साहित्य वाचल्यानंतर वाचकाच्या मनाच्या कक्षा ज्या का असतात त्या रुंदावत असतात. माणसाचं मन जे का असतं ते प्रगल्भ होत असतं. मानसिकदृष्ट्या साहित्य वाचल्यानंतर तो प्रबळ होत असतो. आणि म्हणून साहित्यातून मनाचा, बुद्धीचा विकास होत असतो, त्याला प्रबोधन मिळत असतं, त्याचं उद्बोधन होत असतं. आणि म्हणूनच पाश्चात्य साहित्यशास्त्रकारांनी उद्बोधन हे एक वाचकनिष्ठ प्रयोजन असं मानलेलं आहे. कारण वाचकाचंच मन जे का असतं ते साहित्य वाचल्यानंतर तो बुद्धिमान होत असतो. साहित्य वाचल्यानंतर त्याच्या विचाराच्या कक्षा जे का असतात त्या बदलत असतात. साहित्य वाचल्यानंतर वाचक जो का असतो तो सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न होत असतो. आणि म्हणून तुम्ही श्रेष्ठ दर्जाचं साहित्याचं वाचन जर केलं तर त्याच्यातून आपल्याला एक प्रकारचं उद्बोधन होत असतं. आपला कुठतरी मनाला एक प्रकारचं प्रबोधन मिळत असतं. अनेक कलाकृती आहेत की त्या कलाकृती वाचल्यानंतर आपल्याला सहज त्या साहित्यातून उद्बोधन मिळत असतं. अगदी नटसम्राटचं उदाहरण जरी घेतलं त्याच्यातून सुद्धा आपल्याला बोध मिळतो, उद्बोधन होतं की आपण आपलं जीवनामध्ये आपली जी काय संपत्ती जी का असेल ही कधीच मुलांच्या नावाने करायची नाही. हे जे काय प्रबोधन जे काय आहे, कारण म्हातारपण जे काय असतं ते वाईट असतं. आणि अशा वेळेस आपले जे काय सर्व जवळचे ज्याला आपण रक्ताचं जे काही नातं म्हणतो ते रक्ताचे नाते सुद्धा बऱ्याच वेळेस पैसे जर आपल्याजवळ नसतील तर तेही कामात येत नाहीत. आणि म्हणून जेव्हा आपण नटसम्राट वाचतो त्यावेळेस आपल्याला नकळत कसेना आपल्या मनावरती एक वेगळ्या प्रकारचा संस्कार ज्याला आपण म्हणतो, एक वेगळ्या प्रकारचा बोध ज्याला आपण म्हणतो, तो बोध आपल्याला त्या ठिकाणी होत असतो. किंवा अगदी
एकच प्याला राम गणेश गडकऱ्यांचं उदाहरण जरी घेतलं तरी सुद्धा त्याच्यातून आपल्याला दारूच्या दुष्परिणामामुळे किंवा दारू प्यायल्यामुळे कोणकोणत्या संकटाला सामोरं जावं लागतं, संसाराची कशी राख रांगोळीत असते, संसार कसा उद्ध्वस्त होत असतो, हा बोध जो काही त्या कलाकृतीतून मिळत असतो. आणि म्हणून श्रेष्ठ दर्जाच्या साहित्यकृती वाचल्यानंतर आपल्या मनावरती चांगल्या प्रकारचे संस्कार जे काय असतील ते होत असतात, चांगल्या प्रकारचं मन जे काही ते प्रगल्भ होत असतं. आणि म्हणून प्रत्येक माणसाकडे पैसा राहिला म्हणजे तो श्रीमंत नाही, परंतु तो सांस्कृतिकदृष्ट्या किती संपन्न आहे, संस्कारशील कसा आहे, त्याचे आचार विचार, त्याचं मन कसं आहे, हे तो बोलल्यानंतर लगेच आपल्या लक्षात येतं की हा माणूस जो का असेल, हा वाचक जो का असेल, हा निश्चितच याने साहित्याचं वाचन केलेलं असल्यामुळेच याच्या मनामध्ये एवढी प्रगल्भता आहे, याचे विचार आचार जे काय ते शुद्ध आहेत. आणि हे सर्व जे काय आहेत हे साहित्य वाचल्यानंतर आपल्याला उद्बोधन होत असतं. असं पाश्चात्य साहित्यशास्त्रकारांनी या प्रयोजनाविषयी थोडक्यात माहिती सांगितलेली आहे. मित्र, शेवटचं जे काय प्रयोजन आहे ते आहे कल्पनाशक्ती. आता साहित्य निर्मितीसाठी कल्पनाशक्तीची सुद्धा फार आवश्यकता असते. म्हणजे जेव्हा कवी म्हणा, लेखक म्हणा, या लेखकाकडे प्रतिभाशक्ती जरी असली तरी त्याला सहाय्यक घटक म्हणून कल्पनाशक्तीची आवश्यकता असते. कारण लेखक किंवा कवी हा जेव्हा समाजामध्ये फिरत असतो, समाजामध्ये वावरत असतो आणि समाजामध्ये वावरत असताना तो अनेक प्रकारचे अनुभवांचं ग्रहण करतो आणि अनुभवांचं ग्रहण केल्यानंतर त्याच्या मनाच्या कप्प्यामध्ये कुठेतरी हे अनुभव जे का असतात ते साचून गेलेले असतात. आणि वेळ जेव्हा मिळते किंवा त्यावेळेस त्याच्या मनामध्ये विचार येतो, त्यावेळेस तो लगेच त्या आलेले अनुभव जे का असतील, त्या अनुभवांचं जे काही ग्रहण केलेलं असेल, त्या अनुभवांच्या माध्यमातून एक प्रकारे साहित्याची मांडणी जी काय तो करत असतो, काव्याची मांडणी तो करत असतो. अगदी उदाहरण दाखल म्हणून आपल्याला सांगता येईल, बालकवी उर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे एक निसर्ग कवी म्हणून मराठी साहित्यामध्ये त्यांचं नाव प्रसिद्ध आहे. आता तुम्ही समजा सकाळी उठल्याबरोबर सूर्योदय जर बघितला असेल तर त्या सूर्याला आपण अरुण म्हणतो. आता सूर्योदय हा प्रत्येक जण पाहतो, परंतु आपल्याला त्याबद्दल काही एवढं लिहावंसं वाटत नाही, काव्यनिर्मिती करावीशी वाटत नाहीत. परंतु जेव्हा उगवत्या सूर्याला पाहिल्यानंतर बालकवींनी अरुण नावाची कविता लिहिली. अरुण म्हणजे काय? सूर्य. की हा सूर्य जेव्हा पूर्वेकडून सकाळी उगवतो, त्याचा उगम होतो, सूर्योदय होतो आणि सूर्योदय झाल्यानंतर तो तप्त जो काही गोळा जो काय तो पाहिल्याबरोबर कवीच्या मनामध्ये एक प्रकारचे विचार जे काय आहेत ते विचार येतात आणि अरुण नावाची कविता जी काय त्याची निर्मिती बालकवींनी केली. की हा जो काही सूर्य जो काय एक प्रकारचा सृष्टीचा चालक आहे, सृष्टीचा मालक आहे. सूर्योदय झाल्याबरोबर पशु पक्षी मनुष्य सर्व जी काही चराचर जी काही सृष्टी जी काय आहे ती चराचर सृष्टी एक प्रकारची जागृत होत असते. आणि म्हणून सूर्योदय झाल्याबरोबर अगदी आकाशामध्ये तांबूस रंग जो का असेल तो आकाशामध्ये फाकताना तुम्हाला दिसेल. सूर्याचे जे काय किरण जे काय ते जेव्हा धरतीवरती पडत असतात त्यावेळेस त्या सृष्टीमध्ये सुद्धा एक नवचैतन्य निर्माण होत असतं. आणि म्हणून कल्पनाशक्तीच्या माध्यमातून सुद्धा एक चांगल्या प्रकारचं श्रेष्ठ साहित्याची निर्मिती जी का असेल, काव्याची निर्मिती जी का असेल ती करता येऊ शकते. आणि म्हणूनच कल्पनाशक्ती हे सुद्धा एक प्रयोजन पाश्चात्य साहित्यशास्त्रकारांनी मानलेलं आहेत. आणि म्हणून कल्पनाशक्तीच्या माध्यमातून अनेक साहित्यिकांनी साहित्य निर्मिती केलेत. अगदी कालिदासाचं मेघदूत असेल किंवा तुकाराम महाराजांनी सुद्धा अनेक अभंगाच्या माध्यमातून आपल्या कल्पनाशक्तीचा वापर करून अनेक अभंग लिहिले आहेत.
अगदी कल्पनाशक्तीचा वापर करत असताना तुकाराम महाराज म्हणतायत की ही पृथ्वी जी काय ती जणू एक प्रकारची आसन आहे. सूर्य जो काय आहे हे म्हणजे आकाश जे काय एक प्रकारचं छत आहे. सूर्य हा जणू काय एक प्रकारचा हॅलोजन लाईट आहे. चांदण्या जणू काय एक प्रकारच्या लहान लहान दिवे आहेत. जे काही गवत जे काय आहे तो जणू काही एक प्रकारे मऊ असा गालीचा आहे. आणि या नभोमंडलाखाली मला एक प्रकारचं परमेश्वर रामकृष्ण जे काय असतील ते सुचवतात आणि मी अभंग निर्मिती जी काय आहे ती करत असतो. असं तुकाराम महाराजांनी सुद्धा कल्पनाशक्तीच्या माध्यमातून अनेक अभंगाची रचना केलेली आहे. कालिदासाचं मेघदूत तर अगदी प्रसिद्ध आहे, किंवा राजहंस माझा निजला ही जी काही कविता जी काय बालकवीने जी काय लिहिली ती थोडी चमत्कृतीवर आधारित आहेत, परंतु त्याच्यामध्ये सुद्धा कल्पनाशक्तीचा वापर त्यांनी केले आहेत. आणि म्हणून कवी जो का आहे, लेखक जो का आहे, हा लेखक साहित्य निर्मिती करत असताना कल्पनाशक्तीचा वापर करत असतो. अशा रीतीने पाश्चात्य साहित्यशास्त्रकारांनी हे जे काही 8 प्रयोजने जे काय आहेत ते 8 प्रयोजने सांगितलेली आहेत. आणि त्याच्यामध्ये काही लेखकनिष्ठ प्रयोजन आहेत, काही वाचकनिष्ठ आहेत. आता लेखकनिष्ठ प्रयोजन, कारण तुम्हाला प्रश्नही विचारला जाईल. आता प्रश्नाचं स्वरूप कसं विचारलं जाईल? पाश्चात्य साहित्यशास्त्रकारांनी सांगितलेल्या प्रयोजनाचा परामर्श द्या. आता एवढा मोठा प्रश्न येणार नाही, परंतु याच्यात आपल्याला 2 भाग करता येतील. पाश्चात्य साहित्यशास्त्रकारांच्या वाचक सापेक्ष प्रयोजनाचा परामर्श द्या. मग आता वाचक सापेक्ष प्रयोजन कोणते कोणते आहेत ते तुम्ही लक्षात ठेवले पाहिजेत. मग त्याच्यामध्ये इच्छापूर्ती आहे, पलायनवाद आहे, उद्बोधन आहे, कल्पनाशक्ती आहे. असे जे काही 4 प्रयोजन आहे की त्या 4 प्रयोजनाचा आपल्याला विचार करावा लागेल. दुसऱ्या पद्धतीने असाही प्रश्न विचारला जाईल, पाश्चात्य साहित्यशास्त्रकारांच्या लेखकविषयक प्रयोजनांचा परामर्श द्या. तर त्यावेळेस लेखकनिष्ठ जे काही प्रयोजने जे काय असतील त्याचा तुम्हाला परामर्श द्यावा लागेल. अशा रीतीने आपला हा जो काही साहित्य विचार जो काही पेपर जो आहे, या पेपरमधले जे काही 2 घटक जे काय आहेत ते 2 घटक हे आपण आतापर्यंत सविस्तर लेक्चर देऊन दिलेले आहेत. याच्यावर आपल्याला टिपण जे काय ते आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरही मी तुम्हाला टाकलेले आहेत. त्यानंतर आपलं शेवटचं जे काही प्रकरण आहे, 3रं प्रकरण, साहित्य निर्मितीची कारणे, त्या प्रकरणाविषयी आपण पुढच्या तासिकेला वाट पाहणार आहोत. मित्रहो, आपल्याला आता जे काही 40 मार्काचं जे काही अंतर्गत जी काही परीक्षा जी काय असते ती अंतर्गत परीक्षाही आपल्याला घ्यावी लागणार आहेत. आणि म्हणून हे जे काही 2 प्रकरणं जे काय आपले झालेले आहेत आणि त्याच्यानंतरचं शेवटचं जे काही प्रकरण आहे ते आपण पुढच्या या 2 आठवड्यामध्ये संपवणार आहोत. आणि त्यामुळे या 2 प्रकरणावर आणि 3ऱ्या प्रकरणावरती आपल्याला जे काही चाचणी परीक्षा जी काय असेल ती ऑनलाईन जी काय असेल, वस्तुनिष्ठ प्रश्न मी तुम्हाला देणार आहे. ते योग्य त्या पद्धतीने तुम्ही उत्तरं जे काय असतील त्याची निवड करायची आहेत. उदाहरणार्थ, आपलं जे काही साहित्यशास्त्रकारांच्या ज्या काही व्याख्या असतील काव्याच्या संदर्भात, त्या व्याख्या असेल, मम्मटाने सांगितलेल्या प्रयोजनाच्या संदर्भात असेल, किंवा पाश्चात्य शास्त्रकारांनी सांगितलेल्या प्रयोजनाच्या संदर्भात असेल, याबद्दल आपण सविस्तर जे काही लेक्चर तर दिले आहेतच, व्हॉट्सअपवर नोट्सही पाठवलेले आहेत, परंतु आपण थोडासा अभ्यास करा. आणि अभ्यास केल्यानंतर ही जी काही 40 मार्काची जी काही ऑनलाईन परीक्षा जी काय असेल त्याच्यामध्ये आपण 20 प्रश्न जे काय असतील ते ऑनलाईन मी तुम्हाला आपल्या ग्रुपवर पाठवणार आहेत. कारण हा जो काही करोनारूपी महाभयंकर जो काही आजार जो काही याच्यामुळे आपल्याला महाविद्यालयामध्ये येता येऊ शकत नाही. आणि म्हणून आपण घरी राहूनच, सुरक्षित राहूनच आपण हा जो काही पेपर जो काय असेल, ऑनलाईन जी काही परीक्षा जी काय असेल ती परीक्षा आपण द्यावी. कारण त्याचे मार्क जे काय ते विद्यापीठामध्ये पाठवले जातात, ते मार्क ग्राह्य धरले जातात. म्हणून सर्वांनी परीक्षेला उपस्थित राहायचं आहे. तसं सूचना मी तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवणारच आहे.